नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं म्हणाल तर माझ्या मनात पाल चुकलेली होती की प्रारंभिक 10 सामन्यामध्ये का 9 सामन्यामध्ये एकही पराभव न पत्करलेला भारतीय संघ सरळ अंतिम फेरीत येऊन पोहोचला होता. त्यानंतर जे काही व्हायचं होतं त्याची जी झिंग होती ती भारतीयांमध्ये पुरेपूर संचारलेली होती. त्यामुळे आपापल्या देवांना, परमेश्वरांना, श्रद्धास्थानांना भारतीय विजयासाठी आवाहन करण्याचा जो तमाशा चालला होता तो मला अजिबात आवडला नव्हता. कारण अशा सगळ्या प्रकारामध्ये देव किंवा कुठची चमत्कारिक शक्ती तुमच्या मदतीला येत नाही. तुम्ही जे प्रयत्न करत असता त्या प्रयत्नांना हे सगळे श्रद्धास्थानं किंवा दुवा असतात त्याची मदत होते, पण लढाई तुम्हीच लढावी लागते. मी नेहमी माझ्या बुद्धीनुसार एक उपमा देत असतो की कुबड्या माणसाला चालवत नाहीत. लंगड्या माणसासाठी कुबड्या हे साधन असतं, पण त्या कुबड्या जरी घेतल्या तरी पाय टेकावाच लागतो. लंगडणारा पाय टेकावा लागतो. आणि ज्या वेळेला त्या कुबड्या उचलल्या जातात तेव्हा काही सेकंदासाठी का होईना तो सगळा देहाचा भार त्या लंगड्या पायाला उचलावा लागत असतो. त्यामुळे लंगडा पाय टेकून काही सेकंदासाठी का होईना आपल्या देहाचा सगळा भार सोसण्याची इच्छाशक्ती माणसाच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये असेल तर कुबड्यांचा उपयोग असतो. तसंच श्रद्धास्थान, दैवी शक्ती या सगळ्या गोष्टी ही साधनं आहेत. तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आहेत. पण मुळात मनोबल वाढवायचं तर मनोबल असावं लागतं. जिंकण्याची इच्छाशक्ती असावी लागते. ती नसेल तर बाकीच्यांनी किती पूजापाठ केले, नवस केले, त्यांनी काहीही होत नाही. ते मनाचं समाधान असतं. अगदी काय त्या सिद्धिविनायकाला किंवा आणखीन कुठच्या देवस्थानाला, कुठच्या मकबऱ्याला जाऊन लोक भेट देतात, डोकं टेकतात आणि आपले आजार बरे व्हावेत म्हणून अगदी देवाची करुणा भागतात. तेव्हा देव येऊन तुमच्यावर उपचार करत नाही किंवा शस्त्रक्रियासुद्धा करत नाही, औषधं आणून तुम्हाला देत नाही. ते सगळं डॉक्टरच करत असतात. पण ते डॉक्टर करत असतात, त्यांच्या हातून चमत्कार घडावा यासाठी दुवा मागितला जातो. तो डॉक्टरच जर शहाण्यासारखा वागला नाही, योग्य वागला नाही तर तुमचा दुवा उपयोगाचा पडत नसतो, उपयोगाचा ठरत नसतो. मुद्दा असा आहे मित्रांनो की सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या भारतीय संघाला आणखीन एक सामना खेळायचा होता आणि आधीच्या 10 विजयांचं पाठबळ त्या सामन्यासाठी उपयोगी नव्हतं. त्या सामन्यामध्ये खेळणं आणि जिंकणं अगत्याचं असतं. मला कुठली होती मॅच आठवत नाही, पण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ती मॅच होती. कदाचित आशिया कपची असेल, विश्वचषक कुठचा होता आठवत नाही. पण अंतिम फेरीत पोहोचलेला दक्षिण आफ्रिकेचा जो संघ होता तो सुद्धा आधीच्या कुठल्याही एका सामन्यात हरलेला नव्हता. त्यामुळे यावेळेला दक्षिण आफ्रिका बाजी मारून जाणार असंच बोललं जात होतं. त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिये मला अजून आठवतं आणि माझ्या डोळ्यासमोर टी व्हीवर दाखवलेलं त्याचं वक्तव्य जसंच्या तसं लक्षात आहे. हॅन्सी क्रोनिये म्हणाला होता, आधीच्या सगळ्या विजयांना काहीही अर्थ नसतो. जिंकायचं, ट्रॉफी जिंकायची, चॅम्पियन व्हायचं तर हा सामना जिंकावा लागेल. आधीच्या सगळ्या सामन्यांचं पाठबळ
या सामन्यासाठी काडी मात्र उपयोगाचं नाही. आणि तेच मित्रांनो क्रिकेटच्या मैदानात नव्हे, जगातल्या प्रत्येक गोष्टीतलं सत्य असतं. आजपर्यंत आमचा वारसा काय आहे, आजपर्यंत आम्ही काय काय पराक्रम केले आहेत, ते कुठल्याही लढाईमध्ये उपयोगी नसतात. हां, त्याचं दडपण प्रतिपक्षावर येत असतं, समोरच्या बाजूवर प्रतिस्पर्ध्यावर येत असतं. तेवढ्या पुरताच आधीच्या सगळ्या वारशाचा आणि पराक्रमाचा विजयाचा उपयोग असतो. पण त्या सामन्यात, आजच्या सामन्यात, आजच्या युद्धामध्ये समोरच्याला हरवणं याला दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि तिथे भारतीय संघ कमी पडलेला आहे. सगळा मला आठवतं आणखीन एशिया चषक किंवा अशी कुठची स्पर्धा होती मला आठवत नाही, पण पाकिस्तान कसा हरणार, अंतिम सामन्यात आलेला भारतासमोरचा पाकिस्तानी संघ कसा हरणार, हे भारतीय विश्लेषक, पत्रकार, चॅनेल्स मोठ्या कौतुकाने सांगत होते. पण त्याही सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता आणि पाकिस्तान जिंकला होता. ती मॅच मी थोडीफार बघितली होती, कालची जी काय रविवारी झाली ती फायनल मॅच मी बघितलेली सुद्धा नाही आहे. पण मला असं वाटलं की या निमित्ताने पराभवाने जे कोमेजून गेलेले भारतीय लोक आहेत त्यांना पराभव पचवणं आवश्यक आहे आणि तो कसा पचवायचा हे समजावणं आवश्यक आहे असं मला वाटलं. कारण क्रिकेट हा शेवटी खेळ आहे, कधी विजय कधी पराजय होत असतात. पण पराजय पचवण्याची क्षमता ज्याच्याकडे असते तेच पुन्हा पुन्हा लढाईला सिद्ध होतात आणि कधीतरी लढाई जिंकतात. पण लढाई जिंकल्यानंतर सगळ्यात मोठा बोजा डोक्यावर चढत असतो की आता परत हरायचं नाही, आता परत हरायचं नाही. आणि त्यासाठी आपल्याच विजयाचा बोजा आपल्या डोक्यावर सुद्धा घेता कामा नये. तर एक नवा सामना आहे, नवा प्रतिस्पर्धी आहे, हे ठरवून लढायला उभं राहावं लागतं. आपण जेव्हा समोरच्याला सहजगत्या हरवू शकतो, ही जी मानसिकता असते ज्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्लेसन्सी म्हणतात, विजयाची उदासीनता, तिथे तुमचा पराभव होत असतो किंवा तुम्ही पराभवाची बेगमी करत असता. मला असं वाटतं की भारतीय संघावर जितका विश्वास आणि त्यासाठी दुवा मागण्याची धावपळ सगळ्या चॅनेलपासून, बातम्यांपासून जनमानसामध्ये होती, ते भारतीय संघाच्या या फायनलमधल्या पराभवाचं सर्वात मोठं कारण आहे. आपण आधीचे किती सामने जिंकलो, कसे जिंकलो विसरून जा. आजचा सामना हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि हा जिंकला पाहिजे या भूमिकेत ऑस्ट्रेलियन संघ होता. आपण 5 वेळ विश्वचषक जिंकलाय, भारताने तर 2दाच जिंकलाय, अशा भ्रमामध्ये ऑस्ट्रेलियन संघ नव्हता. ज्या नवेपणाने आणि उत्साहाने आणि ईर्षेने पाकिस्तान किंवा इंग्लंड वगैरे संघांना अफगाणिस्तानच्या नवख्या कोवळ्या संघाने पराभूत करून दाखवलं होतं ना, ती ईर्ष्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये या फायनलच्या मॅचच्या वेळेला होती. इंग्लंड कधीतरी विश्वचषक जिंकलेला संघ आहे, पाकिस्तानसुद्धा कधीतरी विश्वचषक जिंकलेला आहे. या दडपणाखाली अफगाणिस्तानचा खेळाडू खेळला नव्हता. म्हणूनच कधी काळी विश्वविजेते असलेल्या त्या 2 संघांना अफगाणिस्तानचा संघ हरवू शकला. त्यांना विश्वचषक जिंकायचा नव्हता. अफगाणिस्तानच्या सगळ्यात नवख्या संघासमोर मर्यादित असं लक्ष होतं, आपण विश्वचषक जिंकू शकत नाही. आणि कुठेतरी काहीतरी होऊन आपण अंतिम फेरी नाही पण सेमीफायनल गाठली, बाद फेरी गाठली,
तरीही आपण विश्वचषक जिंकल्यापेक्षा मोठं यश मिळवलं, तेव्हा तिथपर्यंत जाण्याचं दार ठोठावता आलं तरी खूप आहे. बाद फेरीत प्रवेश करायचं दार ठोठावलं तरी आपण विश्वचषक जिंकल्यापेक्षाही मोठा पराक्रम आपल्या कोवळ्या वयात गाजवला. इतकं ते यश असेल ही मर्यादित गोष्ट अफगाणिस्तानच्या नवख्या संघाच्या खेळाडूंसमोर होती आणि त्यांनी तो पराक्रम करून दाखवल्या. 2 दिग्गज संघांना प्राथमिक खेळामध्ये हरवून त्यांनी फार मोठा पल्ला गाठला. जगभर अफगाणिस्तानच्या संघाचं कौतुक त्यासाठी झालं. भारताने 2दा विश्वचषक जिंकला होता, पण ऑस्ट्रेलियाने 5 वेळ जिंकला होता. आणि म्हणून मुद्दा इतकाच असतो मित्रांनो, की आपण विजय मिळवला ते त्या विजयाच्या नादात आणि आवेशात राहू नये. मग तुम्ही राजकारणात असा, कुठच्या खेळाच्या स्पर्धेत असा किंवा प्रत्यक्ष युद्धभूमीवर असा, आपला विजय सहज साध्य आहे असं वाटायला लागतं. तिथपर्यंत ठीक असतं. अंगात जोश संचारण्यासाठी आपलाच विजय आहे ही भूमिका ठीक असते, पण मनामध्ये स्पष्ट असायला पाहिजे की तो विजय आवाक्यात दिसला असला तरी आवाक्यात आलेला नाही, आपण विजय प्राप्त केलेला नाही, ही भावना महत्त्वाची असते. अशा वेळेला विजय आपलाच आहे असा कल्लोळ सगळीकडून चालत असला तरी विजय आपलाच असला तरी आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो नाही, अजून खूप अंतर काटायचं आहे, ही भावना त्या संघाच्या मनामध्ये असली पाहिजे. एक एक पाऊल जपून टाकावं लागतं. आणि मला असं वाटतं की 4थ्या क्रमांकावरून आपण फायनलमध्ये आलो. बाद फेरीत गुणपत्रिकेत 4था क्रमांक आणि तरी फायनलला आलो, तर मग आपल्यासमोर आव्हान मोठं आहे. आपण पराभव होणार हे गृहीत धरून जिंकण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकायचं आहे. हे ऑस्ट्रेलियाच्या डोक्यात होतं, भारतीय संघाच्या डोक्यात तितकं होतं की नाही. मी बातम्या बघत होतो मित्रांनो, मी स्पर्धा बघितली नाही, पण विजय मिळवणारा खेळाडूची एंट्री या सगळ्या बातम्या खुळचट होत्या. ज्या भारताकडे एकही जेन्युइन फास्ट बॉलर नव्हता, त्या संघाने 4 फास्ट बॉलर जागतिक दर्जाचे असलेल्या वेस्ट इंडिजला 40 वर्षापूर्वी हरवलं होतं मित्रांनो, हरवलं होतं. कारण तो विजय आपला आहे की नाही माहीत नाही, पण आपण झुंजायचं हे कपिल देवनं ठरवलं होतं. आणि आपल्याकडे काय परिस्थिती असते बघा, की त्या कपिल देवला आमंत्रण दिलं नाही या वेळच्या विश्वचषकाचं, हा सुद्धा अपशकून ठरवला गेला. त्याच्यावरच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत मी बघतो, हा विजय भाजपचा नसतो, हा भारताचा असतो, भारतीय संघाचा असतो आणि 140 कोटी भारतीयांचा असतो. ही ज्या वेळेला धारणा असते तेव्हा आपल्या सगळ्या इच्छा या त्या खेळाडूंवर केंद्रित झाल्या पाहिजेत. आणि त्या खेळाडूंनी सुद्धा आपण 140 कोटी लोकांच्या अपेक्षांसाठी खेळतोय हे लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट असते मित्रांनो, आणखीन एक गोष्ट असते, पराजय अपयश हे नेहमी अनवरस असतात, त्यांना बाप नसतो. विजयाचे आणि यशाचे बाप अनेक जण असतात. हा माझाच मुलगा आहे, हमारे बेटे जैसा है असं म्हणणारे शेकडो मिळतात जिंकणाऱ्यांसाठी. पण पराभूत असतो ना, त्या पराभूताला बाप नसतो, त्याला आई असते. पण बाप कोण याच्यावरून त्याची खिल्ली उडवली जात असते. पण ते पचवणारा जो असतो ना, तो बिनबापाचा सुद्धा एक वेळ अशी येते की झुंज देऊन आपण तुमचे बाप आहोत हे दाखवून देतो. त्याला अजिंक्य म्हणतात, त्याला अजिंक्य म्हणतात. पण या विश्वचषक स्पर्धेतला फायनलचा सामना बघितल्यानंतर
त्यावर भाष्य करताना मला राजकारण सांगितल्याशिवाय राहणार नाही. जितक्या सहजतेने मोदींना फक्त 38% मतं होती, 62% मतं तर मोदींच्या विरोधात होती. विरोधी पक्षांची मतं एकत्र केली, त्यांची एकजूट केली, तर सगळ्या विरोधी पक्षांची एकजूट ही भाजपला सहज पराभूत करू शकते. ही जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेने रविवारी भारतीय संघाचा अंतिम सामन्यामध्ये दारुण पराभव झाला. ती जी मानसिकता आहे की मोदींना हरवणं सोपं आहे. ऑस्ट्रेलियाला हरवणं पण सोपं होतं, कारण प्राथमिक काय त्या फेऱ्यांमध्ये 9 पैकी 2 सामने ऑस्ट्रेलिया हरलेला होता आणि भारतीय संघ एकही सामना हरलेला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवणं सहज शक्य आहे. ही जी आपल्या मनातली गोष्ट असते ती जेव्हा खेळाडूंच्या डोक्यात येते तेव्हा पराभवाला पर्याय नसतो. मित्रांनो, इंडिया आघाडी बनवून आता 4-5 महिने लोटलेले आहेत आणि परिस्थिती काय आहे बघा. परिस्थिती काय आहे बघा. पाटणा, बंगलोर, मुंबई 3 बैठका झाल्या. एकास एक उमेदवार देण्याचं ठरलं. आपापल्या राज्यातले प्राथमिक पातळीवर जागा वाटप करावं हा निर्णय झाला. त्यालाही 2.5 महिने उलटून गेलेत, पण पुढे काहीच झालं नाही. काहीच झालं नाही. भारतीय संघाचा अंतिम सामन्यातला पराभव बघायचा असेल तर त्यामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीचं राजकारणसुद्धा बघता येतं. कारण ज्या उदासीनतेने, ज्या आळसाने लोकसभा निवडणुकीकडे इंडिया आघाडीत जमलेले पक्ष बघतायत, ते एक गोष्ट विसरतात की भारतीय संघ एक दिलाने, एकजुटीने, एकजीव होऊन लढला असता तो ऑस्ट्रेलियाला हरवणं अशक्य नव्हतं. पण ज्या काही चुका झाल्या त्या चुका सांघिक खेळात माफ नसतात, त्याची शिक्षा होतेच होते. एक एक खेळाडूकडे क्लिअर डोक्यात पाहिजे की मी आणि 11 उरलेले 10 लोक मिळून आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. ती जी सांघिक भावना असते ना, तीच आघाडी नावाचा प्रकार निर्माण करते. आघाडीमध्ये मला किती जागा मिळणार आणि तुला किती जागा देणार नाही यावर राजकारण चालू शकत नाही आणि ते राजकारण निवडणुकात जिंकून देऊ शकत नाही. मोदींना 38% मतं, विरोधातली 62% मतं अशी गणितं जेव्हा निर्माण केली जातात तेव्हा तुम्ही अधिकाधिक उदासीन होत जाता, कारण तुम्हाला मोदींना हरवणं सोपं वाटतं आणि त्यातूनच तुमच्या पराभवाची पायाभरणी होत असते. हे जे काय नवस केले गेले, पूजा केल्या गेल्या, होम हवन केलं गेलं, हे सगळं उदासीनतेला आवाहन होतं. अख्खा देश पाठीशी आहे, लोकांच्या भावना इतक्या पाठीशी आहेत, त्यामुळे आम्ही जिंकलो असं खेळाडूंनी जिंकल्यावर म्हणणं सोपं असतं. पण जेव्हा सामना चालू असतो ना, त्यावेळेला त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं असतं, खेळणाऱ्या 11 खेळाडूंनी, की आपणच 140 कोटी आहोत. या सगळ्या 140 कोटींच्या भावभावना, इच्छा, आकांक्षा म्हणजे आपण आहोत आणि म्हणून आपण जिंकलं पाहिजे. 25,000 पोलीस लोकांचा फौजफाटा होता, पण एकट्या तुकाराम ओंबळेंनी हातात बंदूक पिस्तूल नसतानाही अजमल कसाबला जिवंत पकडून दाखवलं. आपलं हौतात्म्य पत्करताना सुद्धा कसाबला तिथल्या तिथे एका जागी अडकून टाकला, पकडला. त्या क्षणी एकटे तुकाराम ओंबळे म्हणजे 125 कोटी भारतीय जनता होती. तेव्हा तुकाराम ओंबळे सर्वस्व पणाला लावतात. त्यामध्ये जी धारणा, भावना असते, भूमिका असते, ती भूमिका जर 11 खेळाडूंमध्ये असती तर हा पराभव झाला नसता. पण झालं ते झालं. खेळामध्ये जय पराजय होत असतात.
मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीकडे बघताना जे काय 26 पक्ष वगैरे इंडिया आघाडी केली आहे त्यांच्यामध्ये ही भावना आहे का? नसेल तर ती आणायची कशी याचा विचार आधी केला गेला नाही, आत्ताही चालू नाही आणि पुढे होण्याची शक्यता नाही आहे. आणि आपण कितीही झालं तरी जिंकणार यासाठी भारतीय जनता पक्ष गाफील नाही आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही बाजू लक्षात घेतली तर फायनल 2024मध्ये जी होणार आहे त्याच्याशी तुलना करणं भाग होतं. असो, सांगायचा मुद्दा इतकाच की पराभवाला बाप नसतो. त्यामुळे ह्याची मीमांसा होत राहील. रोहित शर्माच्या, विराट कोहलीच्या, शम्मीच्या, कोणाकोणाच्या चुका आता काढल्या जातील, पण त्या चुका काढून दुरुस्त करता येत नाही. त्या पुढल्या वेळेला दुरुस्त करता येतात. पण आज विश्वचषक आपण हरलोय आणि पुढचा विश्वचषक 5 वर्षानंतर आहे, 4 वर्षानंतर आहे. तेव्हा मधल्या 4 वर्षात पुढला विश्वचषक जिंकण्याची तयारी करावी लागते. 2019च्या निवडणुकीपासून 2023 संपत आला तरी कुठली तयारी स्वतःला मोदी विरोधक, भाजप विरोधक म्हणणाऱ्यांनी केली याचा विचार करा. मग फायनलची झाली रविवारी, त्याच्यात देखील काय काय राजकारण कसं शिकता येईल हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.